पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 5 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 5. प्रेषितांची कृत्ये अध्याय 5. हनन्या व सपीरा. हनन्या व सपीरा. कोणी हनन्या नावाचा एक इसम व त्याची बायको सपीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याबरोबर लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणले? तू मनुष्यांशी नाही तर देवाशी लबाडी केली. हे शब्द ऐकून हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांस मोठे भय प्राप्त झाले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंढाळले व बाहेर नेऊन पुरले. मग असे झाले की सुमारे प्रहराच्या अंतराने त्याची बायको आत आली. तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्याला तुम्ही जमीन विकली का? तिने उत्तर केले, होय, एवढ्यालाच. तेव्हा पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा करण्यास तुम्ही एकोपा का केला? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लागलेच तिने त्याच्या पायाजवळ पडून प्राण सोडला. आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहून तिला बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणाऱ्या सर्वांस मोठे भय प्राप्त झाले. प्रेषितांनी केलेली अद्भुते. प्रेषितांनी केलेली अद्भुते. प्रेषितांच्या हातांनी लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत आणि ते सर्व एक चित्ताने शलमोनाच्या देवडीत जमत असत. लोक त्यास थोर मानित, तरी त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य झाले नाही. विश्वास धरणारे पुरुष व स्त्रिया यांचा समुदाय उत्तरोत्तर प्रभूच्याकडे झाला, इतके की लोकांनी दुखणेकऱ्यास मार्गात आणून बाजावर व पलंगावर ठेवावे, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्याच्यातील कोणावर पडावी. आणखी येरुशलेमच्या आसपासच्या चोहोकडल्या गावातून लोकसमुदाय दुखणेकऱ्यास व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यास घेऊन येत असत आणि ते सर्व बरे होत असत. धर्मसभेपुढे पुन्हा पेत्र व योहान. धर्मसभेपुढे पुन्हा पेत्र व योहान. तेव्हा मुख्य याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदोकपंथी ह्यांच्या मनात मत्सर भरून ते उठले आणि त्यांनी प्रेषितावर हात टाकून त्यास तुरुंगात घातले. परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यास बाहेर आणून म्हटले, जा आणि मंदिरात उभे राहून या जीवनाची सर्व वचने लोकांस सांगा. हे ऐकून ते पहाटेस मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे मुख्य याजक व त्याचबरोबर जे होते त्यांनी येऊन धर्मसभा व इस्रायल लोकांचे मंत्रिमंडळ ही एकत्र बोलाविली आणि त्यास आणावयास तुरुंगाकडे पाठविले. शिपाई तुरुंगात गेले तो ते तेथे नाहीत असे पाहून त्यांनी परत येऊन सांगितले की तुरुंग चांगला व्यवस्थेने बंद केलेला आणि दरवाजात पहारेकरी उभे राहिलेले असे आम्ही पाहिले खरे, परंतु उघडल्यावर आम्हास आत कोणी सापडले नाही. हे वर्तमान ऐकून याचा काय परिणाम होईल याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले. इतक्यात कोणी येऊन त्यास असे सांगितले की पहा, ज्या मनुष्यास तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते मंदिरात उभे राहून लोकांस शिक्षण देत आहेत. तेव्हा सरदाराने शिपायासह जाऊन त्यास जुलूम न करता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यास भय होते. त्यांनी त्यास आणून धर्मसभेपुढे उभे केले. तेव्हा मुख्य याजकाने त्यास विचारले, या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हास निक्षून सांगितले की नाही? तरी पहा, तुम्ही आपल्या शिकवणीने येरुशलेम भरून टाकले आहे.
आणि या माणसाच्या रक्तपाताचा दोष आम्हावर आणावयास पाहता का? तेव्हा पेत्राने व इतर प्रेरितांनी उत्तर केले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाला मानले पाहिजे. ज्याला तुम्ही खांबावर टाकून मारले त्या येशूला आमच्या पूर्वजांच्या देवाने उठविले. त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हस्ते राजा व तारणारा असे उच्च केले. या गोष्टीविषयी आम्ही त्याचे साक्षी आहोत. आणि जो पवित्र आत्मा देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यास दिला आहे तोही साक्षी आहे. हे ऐकून ते इतके चिडले की त्यांनी त्यास जीवे मारण्याचे मनात आणले. तेव्हा सर्व लोकांमध्ये प्रतिष्ठित असा मानलेला गमलीएल नावाचा एक परुषी शास्त्राध्यापक होता. त्याने धर्मसभेत उभे राहून त्या मनुष्यास जरासे बाहेर काढावयास सांगितले. मग तो त्यास म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो, तुम्ही या मनुष्याचे काय करणार याविषयी आपणास संभाळा. कारण काही दिवसापूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला. त्याला सुमारे 400 माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दानादान होऊन ते नाही तसे झाले. त्याच्या मागून गालिलकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांस फितवून आपल्या नादी लावले. त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दानादान झाली. म्हणून मी तुम्हास आता सांगतो, या माणसांपासून दूर राहा व त्यांच्या वाटेस जाऊ नका. कारण हा बेत व हे काम मनुष्यांचे असल्यास नष्ट होईल, परंतु देवाचे असल्यास तुमच्याने ते नष्ट करवणार नाही. तुम्ही देवाचे विरोधी मात्र ठराल. तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितास बोलावून फटके मारले आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यास सोडून दिले. ते तर आपण त्याच्या नावासाठी अपमानास योग्य ठरलो यामुळे आनंदित होऊन धर्मसभेकडून निघाले आणि येशू हा ख्रिस्त आहे असे ते मंदिरात व घरोघरी नित्य शिकवता व सुवार्ता गाजविता राहिले नाहीत.